की आता जो हा आलेला रिपोर्ट समोर आलेला आहे, ज्यामध्ये दक्षिण पश्चिम या देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातल्या वाढीव मतदाराच्या टक्क्याबद्दल आक्षेप व्यक्त करण्यात आलेले आहेत, त्या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? दोन 2019च्या विधानसभा चुनावमध्ये जी मतदातांची संख्या होती ती मतदातांची संख्या आवाज येणं बंद झाला. हो, येतंय, तुमचा आवाज येतोय. तिवारी, तुम्ही सलग बोला, आम्हाला ऐकायला येतंय. मी मध्ये फक्त डिस्टर्ब नाही करत आहे, तुम्ही बोला सलग. 2019च्या विधानसभेमध्ये जी मतदातांची संख्या होती ती मतदातांची संख्या दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात बरं 2024च्या लोकसभेमध्ये कमी झाली आणि 2024 मध्ये मतदातांची संख्या कमी होणार हा दर्शवते की त्या काळची काँग्रेसची जे सरकार होती त्याने मतदान यादीमध्ये हेरफेर करण्याचा प्रयत्न केला. त्या दृष्टीने नागपूर कलेक्टरेटमध्ये एक एजन्सी नेमली होती. त्या एजन्सीच्या माध्यमातून नागपूर लोकसभेमध्ये जवळपास 2.5 लाख लोकांचे नाव कापण्यात आले आणि विशेषतः जिथे भाजपचा मतदान होता तिथले नाव कापण्यात आले. बरं, हे षडयंत्र तत्कालीन पालकमंत्री नितीनजी राऊत यांनी घडवून आणला आणि जे मतदाता वाढले लोकसभेत ते फक्त त्यांच्या उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रात वाढले. बरं. यावरून लक्षात येते की मतदान यादीमध्ये घोळ कोणी केली.